हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, माझ्याकडे हात नाही करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, तिकडे करायचा, मोदी इथं झाल्यावर मीडियात जाऊन परत बोलायचं का? धाक भीती आहे की नाही? माझं आव्हान आहे ना सभापती महोदय, सगळे आमच्या सभासद बोट वर करतात, कोणाच्यात हिंमत आहे ना बाहेर येऊन बोट तोडावं. आम्ही काय भांगड्या भरून इथं राजकारणात आलेलो आहोत का? जाऊ ना बिंदा, ज्याला काय घाबरतो त्याला करायचं तर करू टाका, त्याला काय फरक, काही फरक पडत नाही अंबादासांना. काय फरक पडणार? शिवसेना भूमिका अशीच राहील, यापुढे सुद्धा स्वीकार करणार तुम्ही? गणिमत सभागृहात होता तो, बाहेर असतात आणखी काय झालं असतं? अरे सोडा यार, गरिमा खराब केली या लोकांनी, 1.5 दिवस लोकांना लोकसभेतून सस्पेंड केलं, यांनी काय गरिमा ठेवली होती? काही गोष्टी करता तुम्ही. बाहेर जर भेटले असते प्रसाद काय केलं? प्रसाद प्रसाद बोलले, जी काही शिवी दिली बहिणीवरून ती शोभणारी नाही, अशोभनीय आहे. सभापती मध्ये कुठली मगरुरी? सभापती मध्ये कुठला माज? पावसाळी अधिवेशनाचा 4था दिवस खूप वादळी ठरला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि प्रसाद लाड एकमेकांना भिडले, एकमेकांवर ते तुटून पडले. विधान परिषदेत एकच गोंधळ उडाला होता. आईबद्दल विरोधी पक्षनेत्याने केलेल्या वक्तव्याने आपल्याला रात्रभर झोप आली नसल्याचं सांगत प्रसाद लाड भावनिक झाले होते. आजही या प्रकाराचे पडसाद विधान भवनाच्या पायऱ्यावर दिसले. सत्ताधाऱ्यांनी पायऱ्यावर आंदोलन करत हा परिसर दणाणून सोडला होता. विधिमंडळात सोमवारी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये राहुल गांधी यांच्या वक्तव्यावरून टोकाचं वक्तव्य करण्यात आलं होतं. विधान परिषदेत आई बहिणींवरून शिव्यांची लाखोली वाहण्यात आली. त्यावरून आज पुन्हा गदारोळ झाला. राहुल गांधी यांच्या लोकसभेतील झंझावाती भाषणाचे पडसाद महाराष्ट्राच्या विधिमंडळात पण दिसून आलेले आहेत. विधान परिषदेत तर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांना विरोधाचे भान उरले नाही. विरोध करता करता प्रकरण वैयक्तिक टीकेवर येऊन ठेपलं. विधान परिषदेत आई बहिणींवरून शिव्यांची लाखोली वाहण्यात आली आणि म्हणूनच अधिवेशनाचा 4था दिवस खूप वादळी ठरला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि प्रसाद लाड एकमेकांना भिडले, एकमेकांवर ते तुटून पडले. विधान परिषदेत एकच गोंधळ उडाला होता. आजही या प्रकाराचे पडसाद विधान भवनाच्या पायऱ्यांवर दिसले. सत्ताधाऱ्यांनी पायऱ्यांवर आंदोलन करत हा परिसर दणाणून सोडला होता. माझ्या आईबद्दल एका विरोधी पक्षनेत्याने अपशब्द काढले आहे. उद्धव ठाकरेंना ते शोभतं का? शिव्या देणं हे महाराष्ट्राची संस्कृती आहे का? विरोधी पक्षनेत्याची निलंबन झाले पाहिजे. विरोधी पक्षनेत्याचा राजीनामा घेतला पाहिजे. माझ्या आईची माफी मागितली पाहिजे. उद्धव ठाकरेंनी त्याला जाब विचारला पाहिजे. शिक्षा एका दिवसाची असो किंवा एका तासाची असो, ती त्यांना झालेली पाहिजे. आता याच्यावर अंबादास दानवेंनीही प्रतिक्रिया दिलेली आहे. नेमके दानवे काय म्हणाले ते जाणून घेऊयात. भाजपने आम्हाला संसदीय नियम आणि कायदे शिकवू नये, अशी प्रतिक्रिया अंबादास दानवे यांनी मंगळवारी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या राहुल गांधींना संसदेतून निलंबन केलं होतं. त्यांनी मला असं वाटतं, संसदीय भाषा, संसदीय नियम आणि कायदे उद्धव ठाकरे आणि मला शिकवण्याची गरज नाहीये. मला वाटतं त्यांना जे करायचं ते करू द्या. आता त्यांना नियम आणि कायदे, संविधान आठवायला लागलेलं आहे. इतक्या दिवसांना कायदा म्हणजे त्यांच्या घरी पाणी भरणारे वाटत होते. आता त्यांना कायदे नियमाची जाणीव झालेली आहे. मी शिवसेनेच्या बाण्याने त्यांना उत्तर दिलं, अंबादास दानवे असं म्हणाले. बाडगा प्रतिसाद लाड मला हिंदुत्व शिकवणार का? पक्षात धंद्यासाठी, त्याच्या फायद्यासाठी हा माणूस काम करतो. माझ्याकडे बोट दाखवून बोलतो. तो कसा मला राजीनामा मागू शकतो? माझे पक्षप्रमुख निर्णय घेतील. लाड यांना कोणाकडे दाद मागायची ती त्यांनी मागावी. मी पळपुटा शिवसैनिक नसल्याची प्रतिक्रिया ही अंबादास दानवे यांनी यावेळी बोलताना दिली आहे. विधानसभेच्या पायऱ्यावरही सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधी, दानवे यांच्या विरोधात आज घोषणा केली आहे. सुरुवातीला प्रसाद लाड यांनी एकट्यानेच दानवे यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन केलं. नंतर सत्ताधाऱ्यांनीही राजीनाम्याच्या मागणीसाठी विधानसभा पायऱ्यांवर ठिय्या दिलाय. आज हा मुद्दा विधान परिषदेसह विधानसभेत गाजण्याची दाट शक्यता आहे.